हाय हाय, मी वैशाली ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून खूप दिवसांनी खूप महिन्याने स्वागत करते. आणि अधू सुद्धा इथे आहे. अधू हाय कर. मी हाय केलं. तर आता दिवाळीची सुट्टी संपत आलेली आहे, पूर्ण संपत आलेली आहे. तर म्हटलं एक जरा फिरून येऊया कुठेतरी. आता आम्ही इथे सापुतारा इथे आलेलो आहोत. तर एकदम हिल स्टेशन आहे, थंड हवेचं ठिकाण आहे अगदी. आणि आता गरमा संपलेला आहे आणि थंडी इथे तर जरा थंडी सुरुवात झालेली आहे. आणि इथे हॉटेल आहे, इथे आम्ही स्ट्रॉबेरी हिल हॉटेलमध्ये आम्ही इथे आलेलो आहोत. आणि हॉटेल एकदम अतिशय सुंदर आहे, तुम्ही बघत असाल तर भरपूर म्हणजे लहान मुलांना सुद्धा आणि मोठ्यांना सुद्धा आवडेल असं हे हॉटेल आहे. तर बघा तिथे बाहेरच बघा किती ऍक्टिव्हिटीज दिसेल तुम्हाला. स्विमिंग पूल आहे, घसरगुंडी सोपा आहे वगैरे सर्व वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज आहेत. लहान मुलांना मोठेही मस्त एन्जॉय करू शकतात. खाली भरपूर स्पेस आहे, अगदी गाड्या ठेवायला पार्किंग वगैरे एकदम छान आहे. आणि रूम तर आता मी तुम्हाला दाखवतेच आहे, बघाल तुम्ही आतमध्ये. ही गॅलरी आहे, तर इथे पूर्ण टाइमपास अगदी छान असं वरून सुद्धा आपण बघू शकतो. तर अधूला तर खूप आता मजा येणार आहे इथे. तर हो ना अधू, चला. तर आता आपण रूम बघूया, म्हणजे तुम्हाला पण इथे नक्कीच यावं असं वाटेल. तर आपण बघूया रूम आता. चला. बघितलं असेल ना रूम, आवडला की नाही? छान वाटलं असेल ना? तर यावंसं वाटेल ना तुम्हाला, इथे नक्कीच यायलाच पाहिजे तुम्ही. एवढं छान आहे इथे वातावरण. रूम तर कल्पना आलीच असेल तुम्हाला. तुला तर इथे मजाच येते. तर आता तुम्ही पण नक्की इथे या. तर आता आम्ही आता थोडंसं फिरायला आता जाणार आहोत खाली. इथे काय 2-3 पॉईंट आहेत ते बघणार. बघतो आता काय ते तुम्हाला पण घेऊन दाखवतो. चला बाय, जाऊया. तर मी तुम्हाला आता मगाशी म्हणाली होती की आम्ही टेबल पॉइंटला जाणार आहोत. तर आम्ही आता इथे टेबल पॉइंटला आलोय. तर अधू आहे आणि अधूचे बाबा आई, अधूचे बाबा सर्व इथे आहेत. आणि इथे मजा येते खूप. मुलांना खायचे पण प्रकार आहेत, खेळायचे वेगवेगळे खेळ आहेत इथे. मुलांना खूप करमणुकीच आहे. घोडे वगैरे आहे, उंट वगैरे इथे. उंटे पण का स्कूटर रायडिंग आहे वगैरे सगळं आहे. तर बघा इथे असे वेगवेगळं आहे, ते मजा येणार आहे सगळं बघायला. सगळे लोक इथे, खूप गर्दी आहे. मग छान वाटतंय ना, मजा येते ना बघायला. नक्की या तुम्ही इथे बघायला, तर खूप मजा येते. तर आमचा आता टेबल पॉईंट झाला आणि आता आम्ही इथे सापुतारा लेकला आलोय. इथे मस्त अगदी लाइटिंग आहे, तर तुम्हाला बघायला मिळेलच लाइटिंग. आता म्हणजे दाखवेलच मी. तर इथे मस्त थंड. आता चहा पिणार आम्ही इथे बसू. तर बघा लाइटिंग. लाइटिंग बघून तुम्हाला खूप मजा आली असेल ना. तर आम्ही पण आता इथे जरा बोटिंग तर नाही, पण आता आम्ही असं म्हटलं जरा चहा वगैरे पिऊया. इथे हवा पण जरा थंड आहे आणि भरपूर लोक आहेत इथे आणि जरा मजा येते इथे बसायला. चहाची मजा घेत घेत बसलो इथे. तर जाऊ पुढच्या पॉईंटवर नंतर, तुम्हाला पण घेऊन जाऊ. तर आता आम्ही इकडचं आमचं फिरून वगैरे झालेलं आहे सापुताऱ्याचं. तर आता आम्ही वणीच्या दर्शनाला चाललेलो आहोत. इकडचं ट्रिप एकदम छान झालेली आहे, हॉटेल वगैरे व्यवस्थित. तर आम्ही आता इथून निघतोय. तर आपण भेटूया वणीला. बाय.
आमचं आता सप्तशृंगीचं दर्शन झालेलं आहे. जवळजवळ 3-4 तास आम्हाला लागले. खूप गर्दी असल्यामुळे आम्ही इकडचं काही दाखवू शकलो नाही तुम्हाला, पण थोडेसे फोटोग्राफ्स तुम्हाला नक्की आम्ही त्याच्यात दाखवू. 3 तास लागले आम्हाला. खूपच गर्दी, आणि तुम्ही या पण गर्दीच्या वेळेला नक्कीच येऊ नका, नाहीतर तुम्हाला भरपूर त्रास होणार. लहान मुलांना घेऊन तर अजिबातच येऊ नका गर्दीच्या वेळेला. आरामात या, पण या नक्की, कारण बघण्यासारखं सगळं असतंच आणि दर्शनही चांगलं होणार आहे तुम्हाला. तर आजूबाजूचा परिसर तुम्हाला दाखवू शकतो. तर बघा आजूबाजूचा परिसर. हे मॉल आहे. मधू सांगते. तर हा फूड मॉल आहे. आतमध्ये तुम्हाला प्रसाद वगैरे, छोट्या छोट्या ह्याच्या मूर्त्या वगैरे वेगवेगळं असं, म्हणजे एक करमणूक पण तुमच्या कंटाळा पण येणार नाही. इथे बसलात तरी तुम्ही. रोपवेची व्यवस्था खूपच चांगली आहे, त्यामुळे वयस्कर लोक असो, नाही तर लहान मुलं असो, मोठे असो, सगळ्यांना आजकाल पटकन जायचं असतं, त्याच्यामुळे रोपवेची व्यवस्था तर खूपच चांगली आहे. तुम्ही पटकन जाऊन पटकन दर्शन घेऊन येऊ शकता, आणि संध्याकाळच्या वेळेला आलात तर दर्शन खूपच चांगलं होईल तुमचं. तर आम्हाला जरा उशीरच झाला, त्याच्यामुळे आम्हाला दुपार झाल्यामुळे आम्हाला थोडा लेट झाला, पण दर्शन मात्र झालं, चांगलं दर्शन झालं आम्हाला. त्याचं एक समाधान आहे आम्हाला. तर तुम्ही इथे नक्की भेट द्या. खूप थंडी आहे खूप. आणि आता इथे वातावरण एवढं थंड झालेलं आहे ना, आणखीन थोड्या वेळाने खूपच थंडी होणार आहे, पण त्याच्या आधी आम्ही इथून निघणार आहोत. तर आता हा आमचा प्रवास आता जवळजवळ इकडचा संपलेला आहे. तर आम्ही आता मुंबईच्या दिशेने आता जाणार आहोत, पण एकूण प्रवास खूपच चांगला झालेला आहे. खूप छान ट्रिप झाली. छोटीशी ट्रिप असली तरी 2 दिवसाची तुम्ही करू शकता. अजून सुट्टी 2 दिवस तरी आहे, तर तुम्ही येऊ शकता आरामात इथे आणि दर्शन घेऊ शकता. सापुताऱ्यावरून इथे येऊ शकता. तर भेटूया आपण पुढच्या ब्लॉग या रेसिपीमध्ये. बाजूला बेल आहे तर ते नक्की दाबालच तुम्ही. तर भेटू. बाय.